महानगर पालिका चुनाव की पृष्ठभूमि में राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट ने शुरू की उम्मीदवारों की जांच। धुले नगर निगम चुनाव की पृष्ठभूमि में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट की ओर से उम्मीदवारों की जांच और साक्षात्कार प्रक्रिया की शुरुआत कर दी गई है। आज धुले शहर के जेल रोड परिसर स्थित राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यालय में इच्छुक उम्मीदवारों के साक्षात्कार लिए गए। इस अवसर पर पूर्व मंत्री अनिल पाटिल के नेतृत्व में साक्षात्कार प्रक्रिया संपन्न हुई। कार्यक्रम में धुले शहर के पूर्व विधायक फारूक शाह, कैलाश चौधरी और जोसेफ मलबारी प्रमुख रूप से उपस्थित थे। पूर्व मंत्री अनिल पाटिल ने मीडिया से बातचीत में बताया कि राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट ने महायुति के प्रमुख घटक दल भाजपा को गठबंधन का प्रस्ताव दिया है, लेकिन अब तक भाजपा की ओर से कोई ठोस प्रतिक्रिया नहीं मिली है। ऐसे में पार्टी के पास इच्छुक उम्मीदवारों की संख्या अधिक होने के कारण उम्मीदवारों की जांच प्रक्रिया शुरू की गई है। उन्होंने आगे कहा कि पार्टी की प्राथमिकता गठबंधन धर्म निभाने की रहेगी, लेकिन यदि गठबंधन नहीं बनता है और मित्रवत मुकाबले की स्थिति आती है तो राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट उसके लिए भी पूरी तरह तैयार है। यदि सम्मानजनक सीटें मिलती है तो महायुति के रूप में एकजुट होकर चुनाव लड़ने का प्रयास किया जाएगा। मनपा चुनाव को लेकर पार्टी की तैयारियां तेज हो गई हैं और आने वाले दिनों में इस संबंध में आगे की रणनीति स्पष्ट होने की संभावना है। धुळे महापालिकेच्या संदर्भात आज मुलाखती आम्ही आज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। त्या मुलाखतीच्या माध्यमातून आज कालपर्यंत आमच्याकडे 240 अर्ज होते दुपारपर्यंत। आता जवळपास 280 उमेदवारी अर्ज आमच्याकडनं घेऊन पण गेलेले आणि भरलेले पण आहेत। आज मुलाखती घेतल्यानंतर उद्या दिवसभरापर्यंत जितकी मुलाखती होतील, काही काळ मी थांबेल, काही काळ आमची समिती ती समितीच्या माध्यमातून त्या मुलाखती चालतील आणि परवापर्यंत उमेदवारांचं चयन करून 29 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही आमची फिगर क्लिअर करू। सर, युतीचं काय म्हणणं आहे? युती होणार का नाही? युतीसाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती चर्चा झाली नाही किंवा अजूनपर्यंत त्या प्रस्तावाला त्यांनी पाहिजे तसा अजून प्रतिसाद दिलेला नाही। त्याच्यामुळे युती करणं हे प्रथम कर्तव्य होतं, त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे। चर्चा काही झाली नाही। भाजपचा आणि शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहे, त्या बैठकांना राष्ट्रवादीला कुठेतरी डावलण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय, काय सांगाल त्याच्यावर? असं काही म्हणता येणार नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेक वर्षात बऱ्याच वर्षानंतर होतात। त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे डावलणे वगैरे असा काही प्रकार नाही। वरती आमची महायुती आहे, महायुतीचा पहिला प्रयत्न असणार आहे, पण कार्यकर्त्यांचा लोंढा जेवढा मोठा आहे प्रत्येक पक्षाकडे, त्यामुळेच कदाचित थोडंसं मागे पुढे होऊ शकतं। मैत्रीपूर्ण जर का लढवायची वेळ आली तर तसं करावं लागतं। पण आपल्या नेत्या हे जर का बघितलं तर युतीमध्ये लढवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे, पण अजूनपर्यंत त्याच्यावरती फार काही चर्चा झालेली नाही। पण आपल्या नेत्यांकडनं सोबतचा या आधीच नारा देण्यात आलेला आहे। कोणत्या नेत्यांकडनं? आपल्याच नेत्यांकडनं, आपल्या पक्षाच्या नेत्यांकडनं। मी या जिल्ह्याचा प्रभारी आहे, मी जो नारा दिला तो अंतिम नारा असेल। समजा जर का युतीचा आमचा प्रयत्न आहे, मला प्रदेशावरून समजा जर का निरीक्षक म्हणून इथं पाठवलं असेल, जबाबदारी जर का दिली असेल, तर युतीची चर्चा माझ्याच माध्यमातून झाली पाहिजे। मी तो करण्याचा प्रयत्न करतोय। त्यात सायझेबल जागा जर का आम्हाला मिळाल्या तर प्रथम प्राधान्य आमचं युतीला असणार आहे।